नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आज मला थोडंसं तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी आलेली, म्हणून मी बोलते आहे. स्त्री. स्त्रीचं दुसरं नाव म्हणजे त्याग, समर्पण. ते कसं हे तुम्हाला सांगते मी. जेव्हा आपण जन्माला येतो ना, जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या आयुष्यामध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे 5 ते 6 भूमिका पार पाडते, अगदी शेवटपर्यंत, तिच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत. जेव्हा जन्माला येते तेव्हा ती कुणाची तरी मुलगी असते. तिचं बालपणातलं आयुष्य फार सुखाचं असतं. हसणं, बागडणं, मजा करणं, कसलं टेन्शन नाही, काही नाही. थोडीशी बंधनं असतात, तू इकडे इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, पण आयुष्य खूप छान असतं. मस्त मजा करायची, आईवडिलांचे लाड पुरवून घ्यायचे, सगळं हेच आयुष्य असतं. त्यानंतर मग तिचा दुसरा रोल सुरू होतो, दुसरी भूमिका. ती थोडी तारुण्यात येते. मग थोडीशी बंधनं असतात तिच्यावरती, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको, रात्रीचं लेटपर्यंत बाहेर जायचं नाही. मीन्स तिची काळजी असते म्हणून ही बंधनं तिच्यावर टाकली जातात. पण त्यातनं ती शिक्षण घेत असते. त्यानंतर ती मोठी होते, तिचं शिक्षण पूर्ण होतं. मग तिचा तिसरा रोल सुरू होतो. तिचं लग्न होतं. मग ती कुणाची तरी बायको होते, कुणाची तरी सून होते, कुणाची तरी वहिनी होते. आता त्याग आणि समर्पण मी म्हटली होती ना, ते इथेच. 24 ते 25 वर्ष लग्नाच्या आधी ती आपल्या माहेरी राहिलेली असते. आपल्या सगळ्या माणसांना, आपल्या सगळ्या जीवाभावाच्या माणसांना, आपल्या आईवडिलांना, बहीण भावंडांना, आपल्या घराला, सगळ्यांना सोडून ती नवीन घरात प्रवेश करते. हा तिचा सगळ्यात मोठा त्याग असतो. दुसऱ्या घरासाठी ती एका घराचा त्याग करते. किती मोठा त्याग असतो हा, नवीन घरात प्रवेश करणं. आणि समर्पण म्हटली होती ना, ते इथेच. ती आपलं आयुष्य पूर्णपणे समर्पित करते आपल्या नवीन घरासाठी. मग ती पूर्णपणे जबाबदाऱ्या आपल्या घ्यायला सुरुवात करते. सून म्हणून आपली जबाबदारी निभावण्याचा प्रयत्न करते. बायको म्हणून तिचं कर्तव्य ती पार पाडण्याचा प्रयत्न करते. वहिनी म्हणून कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न करते. सगळ्या सासूच्या लोकांचं मन धरण्याचा ती प्रयत्न करत असते. तिच्यापर्यंत ती भरपूर काही करत असते. स्वतःचं घर सावरण्याचा ती प्रयत्न करत असते. मग काही कुरबुरी चालू असतात, त्यातनंही ती पुढे जात असते की आपल्याला आपला संसार करायचा आहे. काही जॉब सांभाळून आपला संसार करतात, काही बिझनेस सांभाळून आपला संसार करतात, काही फक्त हाऊसवाईफ असतात. पण प्रत्येक स्त्री आपल्या आयुष्यात स्ट्रगल करत असते. आणि मग असं करत करत नंतर मग आई होते ती. तिचं सगळ्यात महत्त्वाची भूमिका सुरू होते तिची. सगळ्यात महत्त्वाचा रोल आई होणं. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातला अगदी आनंदाचा क्षण असतो हा. पण तिची फार महत्त्वाची भूमिका असते आई होणं. मुलाला जन्म देते ती, बाळ होतं तिला, तिच्या जबाबदाऱ्या वाढतात. घर सांभाळून, नोकरी सांभाळून तिला बाळाला सांभाळायचं असतं. नवरा बायको मीन्स आईवडील दोघंही असतात बाळासाठी, पण तरीही जास्त जबाबदारी ही आईची असते. जास्त विचारलं जातं हे आईला. तिच्यापर्यंत ती मुलांना मोठं करत असते, संस्कार देण्याचा प्रयत्न करत असते. वडिलांचं काम असतं पैसे कमवणं मीन्स घर सांभाळणं, आणि आईचं काम असतं मुलांना संस्कार देऊन बाकीच्या घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळणं. तिच्यापर्यंत ती करत असते. काही मुलं छान घडतात, मोठी होतात. काहींची मुलं छान घडतात, मोठी होतात. पण काहींची मुलं आहेत की कॉलेजला गेल्यानंतर, मोठी झाल्यानंतर, मुलं किंवा मुली त्यांच्या संपर्कात मित्रमैत्रिणी येतात आणि थोडंसं वाईट वळणाला जातात, किंवा फ्रेंड सर्कलमुळे थोडंसं त्यांना वाईट वळण लागतं. यात आईची काही चूक नसते, पण तरी बोललं जातं आईचं लक्ष नव्हतं का, आई काय करत होती. तर माझं हेच सांगणं आहे की कुठलीही आई, कुठलेही वडील आपल्या मुलांना वाईट संस्कार देत नाही, चांगलेच संस्कार देण्याचा प्रयत्न करतात. मग जेव्हा त्या मुलाच्या बाबतीत असं काही घडतं तेव्हा त्या आईला दोष तुम्ही देऊ नका. त्या स्त्रीलाच दोष देऊन काय फायदा आहे. समाज हा तिलाच बोलतो की आईचं लक्ष नव्हतं का. वडिलांना बोललं जात नाही, आईला पहिला बोललं जातं. मुलाला मार्क्स कमी पडले तरी आईचं लक्ष नव्हतं का. घरातलेही तिलाच विचारतात का असं झालं. ती तिच्यापर्यंत पूर्ण प्रयत्न करत असते, पण त्यात तिचा काय दोष. तर माझं हेच सांगणं आहे. आणि मेन तर समाजामध्ये पुरुषांपेक्षा
स्त्रियांना जास्त बोचक बोलत असतात. हेच सांगणं आहे माझं प्रत्येक स्त्रीला, की तुम्ही तिला समजून घ्या. यात तिचा काहीच दोष नसतो. तुम्ही उलट तिचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या मागून बोलून तिला तुम्ही दुःख देऊ नका, डिवचू नका. तिला समजून घ्या, तिची मैत्रीण व्हा. 40-45 नंतर आधी बायकांना वेळ मिळत नाही, बऱ्याच स्त्रियांना वेळ मिळत नाही. आधी जॉब असतो किंवा आपली फॅमिली असते. मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना थोडासा वेळ मिळतो. मग त्या थोडंसं वेळ देऊ लागतात स्वतःला. मीन्स थोडंसं वर्कआउट चालू करतात किंवा थोडंसं स्वतःला वेळ द्यायला सुरुवात करतात. आता मुलं मोठी झालेली असतात, थोड्या जबाबदाऱ्या मुलं स्वतःची घेत असतात, त्यामुळे थोड्या त्या फ्री होतात. मग थोड्या बाहेर पडतात. तिथेही काही बोलणारे असे असतात, आधी काही केलं नाही आणि आता या वयात लागलेत एक्सरसाइज करायला. अरे असं बोलू नका. प्रत्येकाचं आयुष्य आहे, ते प्रत्येकाचं आयुष्य आहे. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपल्यालाही आपलं आयुष्य आपल्यासारखं जगायला मिळावं, पण नाही मिळत तिला. कारण आयुष्यभर एक स्त्री आहे ना, जबाबदारीमध्येच असते. त्यामुळे जर ती स्वतःसाठी जगायला लागली तर तुम्हाला तिला चांगलं बोलता येत नाही, तर तिच्याबद्दल वाईट तरी बोलू नका. कोणाबद्दल जर तुम्हाला एखादी बाजू कळली तर त्या स्त्रीचं सत्य तुम्हाला कळल्याशिवाय तिच्याबद्दल काहीही तुम्ही लगेच मत तयार करू नका. प्रत्येकाचं दुःख हे प्रत्येकाला माहिती असतं. त्यामुळे तुम्हाला जर काही माहिती नसेल ना, तर तिच्याबद्दल उगाच काहीही बोलू नका. तिला तिचं आयुष्य जगू द्या. आणि असं करत तर जेव्हा आईची भूमिका पार पाडत असते, ती मुलांना घडवते एक स्त्री. आता पुढचा टप्पा, पुढचा रोल आहे. मग मुलं मोठी होतात, मुलांची लग्न होतात. असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला वाटतं आता मुलं मोठी झाली, आता आपल्या जबाबदाऱ्या संपल्या, आता आपल्याला सून येणार. मग मुलाचं लग्न होतं, मग सूनबाई येते घरी. पण नाही, स्त्रीची जबाबदारी संपत नाही, उलट आणखी वाढते. कारण जर मुलगा सून दोघंही जॉब करणारे असतील तर तिला कुटुंबाच्या जबाबदारीपासून मुक्त होता येत नाही. ती कितीही म्हटली, अगदी घरात कितीही काम करणारे नोकर असतील तरीही तिचा जीवा तुटत असतो आपल्या फॅमिलीसाठी. माझ्या मुलाला हे आवडतं, मी ते बनवते. मग आता मी घरी आहे ना, मग मी करते थोडीशी घरातली कामं. ती स्वतःला वेगळं नाही करू शकत याच्यापासून. ह्या जबाबदारीपासून ती मुक्त नाही होऊ शकत. त्यानंतर मुलांची मुलं होतात, मग तीही सांभाळते ती. का तर आपलं नातू आहे, आपली नात आहे. त्यामुळे तिची जबाबदारी, तिची कामं कधीच संपत नाही, अगदी शेवटपर्यंत. त्यामुळे प्रत्येक स्त्री ही शेवटपर्यंत तिच्या जबाबदाऱ्या सांभाळत असते. तिचा त्याग आणि समर्पण, स्त्रीचं त्याग आणि समर्पण खरंच खूप मोठं आहे. ती तिचं पूर्ण आयुष्य समर्पित करते आपल्या कुटुंबासाठी. तिच्या सुखाचा त्याग करते, तिच्या बऱ्याचशा इच्छा असतात त्यांचाही त्याग करते ती, आणि कुटुंबासाठीच जगते ती. कितीही नाही म्हटलं तरी ती स्वतःला वेगळं करू शकत नाही आपल्या माणसांपासून. त्यामुळे प्रत्येक स्त्रीला माझं हेच सांगणं आहे की प्रत्येक स्त्री जेव्हा लग्न करून सासरी येते तेव्हा तिचे आई वडील भाऊ बहीण सगळ्यांना सोडून आलेली असते. त्यामुळे ती जिकडे राहते, जिथे ज्या सराउंडिंगमध्ये ती असते, तर तिथे ती प्रत्येकामध्ये ती कुठेतरी आपली आई शोधत असते, कुठेतरी आपली मैत्रीण शोधत असते, कुठेतरी आपली बहीण शोधत असते. तर एकमेकींच्या मैत्रिणी व्हा चांगल्या, बहिणीसारखा एकमेकींना जीव लावा. आईच्या वयाच्या कोणी असेल तर त्या व्यक्तीमध्ये तुम्ही तुमच्या आईला पहा. तर हेच सांगणार की एकमेकींसोबत खूप प्रेमाने राहा. ईर्ष्या, द्वेष, मदमत्सर, निंदा करणं एकमेकींची सोडून द्या. हे सगळं प्रेमाने राहा एकमेकींशी. ह्या वुमन्स डेला हेच सांगणं आहे माझं की खूप छान राहा तुम्ही. आपलं आयुष्य हे थोड्या दिवसांचंच आहे, कधी संपणार आपल्यालाही माहीत नाही आहे. त्यामुळे कशाला त्या कुरबुरी. प्रेमाने राहा ना, एकमेकींशी प्रेमाने बोला ना. बघा किती छान वाटेल तुम्हाला. हेच सांगणं आहे मला तुम्हाला आजच्या दिवशी. कसं वाटलं माझं हे बोलणं नक्की सांगा, आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा. आणि मी कुणालाही नावं ठेवत नाही आहे, कारण मी एक स्त्री, तुम्ही एक स्त्री आहात. आणि आपण जे म्हणतो की सासूचा रोल, सुनेचा रोल, प्रत्येकजण त्या रोलमध्ये जाणार आहे. आज तुम्ही सुना आहात तर तुम्ही उद्या सासू होणार आहात. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकींना समजून घ्या. जर तुम्ही